बारामतीमध्ये आज उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह पवार काका पुतण्या एकाच मंचावर येणार आहेत। यावेळी सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवार आणि योगेंद्र पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आज पार पडणार आहे। उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे आणि यावेळी पवार काका पुतण्या एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, गौतम अदानी यांच्यासह पवार काका पुतणे हे एकाच मंचावर येणार आहेत। कशा प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन आहे, काय अपडेट? अगदी खरं आपण प्राजक्ता, देशातील हा पहिला प्रयोग आहे आणि सकाळी 10 वाजता गौतम अदानी यांच्या हस्ते या कॉलेजचं उद्घाटन होणार आहे। आपण कार्यक्रमस्थळी आलेलो आहोत आणि आपण बघतोय की ही मध्यभागी जी चेअर ठेवलेली आहे या चेअरवर माजी कृषी मंत्री शरद पवार बसणार आहेत, तर त्यांच्याच बाजूला प्रीती अदानी असणार आहेत आणि त्यांच्या बाजूला सुनेत्रा पवार असणार आहेत। तर त्यांच्या डाव्या बाजूला बघितलं तर गौतम अदानी असणार आहेत आणि त्यांच्याच शेजारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चेअर ठेवलेली आहे आणि नंतर विठ्ठल शेठ मण्यार आणि बाकीचे आपण जे बघतोय की विद्या प्रतिष्ठान संस्थेचे जे काही ट्रस्टी आहेत आणि नूतन नगराध्यक्ष जे झालेले आहेत सचिन सातव यांना देखील या मंचावर त्या ठिकाणी चेअर ठेवण्यात आलेली आहे। देशातील हा पहिला प्रयोग आहे। आपण बघितलं की शेतीमध्ये एआयचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर साधारणतः 30 ते 40% उत्पादन अधिकच या ठिकाणी मिळू शकतं आणि त्या माध्यमातून पहिला या केव्हीकेच्या माध्यमातून किंवा एआयच्या माध्यमातून प्रयोग करण्यात आला आणि आपण बघितलंय की जे शेतकरी 40 ते 50 टन एकरी शेतामध्ये ऊस घेत होता त्या ठिकाणी 108 ते 110 टन उत्पादन तो घ्यायला लागलेला आहे आणि त्या माध्यमातून आता ऊस असेल, केळे असेल, इतर शेतीमध्ये जी काय उत्पादन आहेत ते घेण्यासाठी आता एआयची वापर केला जाणार आहे। त्यामध्ये पाण्याची बचत होणार आहे, खतांची देखील बचत होणार आहे आणि पहिला प्रयोग हा बारामतीमध्ये कॉलेजच्या माध्यमातून करण्यात आला आणि या कॉलेजचं उद्घाटन आज गौतम अदानी यांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण बघतोय की आता पुन्हा एकदा पवार कुटुंबे या मंचावर एकत्र येणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल। ठीक आहे जितेंद्र, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।